संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. टाकवे येथील शिंदे गट कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत सुधाकर घारे यांच्या हस्ते पक्षप्रवेश. कर्जतमधील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील टाकवे गावातील शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश 16 शुक्रवारी दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे प्रमुख उपस्थितीत होते. राजू भोपतकर, अरुण काळोखे, लिंबाजी काळोखे आणि अविनाश पवाली यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला. यावेळी स्वप्नील खैरे, योगेश काळोखे, नामदेव खरात, दिनेश खरात, बाळू खरात, रंजना खरात, हिरा खरात, नरेंद्र काळोखे, यमनाजी काळोखे, संजय बोराडे, निखिल बोराडे, सुरेश गोपाळे, सागर गोपाळे, सौरभ थोरवे, शंकर पिंगळे, संदीप भोईर, संदेश खरात आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी सुधाकर घारे यांनी पक्ष प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की तालुक्यामध्ये आपण सोबत काम करत असताना येणाऱ्या प्रकल्पामध्ये अथवा विकास कामांमध्ये आपल्यासारख्या तरुणांना सामावून घेतले जाईल. प्रत्येकाला कसे काम मिळेल याकडे पाहिले पाहिजे असे आश्वासन सुधाकर घारे यांनी प्रवेशकर्त्यांना दिले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. टाकवे गावामधील सर्व तरुण कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेमधून आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. ज्यांच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने आपण विश्वास ठेवलाय ते आदरणीय कडाव गावचे उद्योजक राजू शेठ भोपतराव, टाकवेचे उद्योजक आमचे अरुणदादा कालोखे, अविनाशदादा पवाळी, लिंबाजी दादा, सर्वच सोनू भोपतराव, सर्वच प्रमुख मान्यवर यांच्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. मी आपल्याला या सर्वांच्या वतीने शब्द देतो की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनपूर्वक स्वागत आहेच, परंतु आपल्या सुखात दुःखात तुमच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर असेल असाही आज आपल्याला शब्द देतो. आपण सर्वांनी बघितलंय कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जो झंझावत आहे तो झंझावत अजून वाढवण्यासाठी, अजून त्याला बलकट करण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. आपण बघितलं असेल कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक झाली, पंचायत समितीची निवडणूक झाली. जिल्हा परिषदमध्ये आपण 0-6 अशा पद्धतीने आपण ती निवडणूक जिंकली. त्याच पद्धतीने पंचायत समितीची निवडणूक मला वाटते 12 पैकी 10 जागा आपण जिंकल्या. तर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये नक्कीच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही अगदी बलाढ्य ताकद आपल्या पक्षाची आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या समोर आदरणीय दामशे साहेब कलम जिल्हा परिषद वॉर्डमधून निवडून आले. आज ते जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती आहेत. दीपक शेठ श्रीखंडे तालुक्याचे अध्यक्ष आहेत. आपल्याला सगळेच प्रमुख कार्यकर्ते तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या बरोबर असतीलच, परंतु आपल्याला विकास करण्यासाठी राजू शेठ असेल, सोनू असेल, अरुणदादा असतील, अविनाशदादा असेल, आपले सर्वांच्या बरोबर असेल, राजू शेठ भोपतराव असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपल्या ग्रामपंचायतीचा विकास तर करूच करू, परंतु आपल्या सर्व तरुण मंडळींना चांगल्या पद्धतीने जिथे तिथे जी जी संधी असेल ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा राजू शेठ आपण नक्की करू. त्यामध्ये विकासाच्या माध्यमातून असेल, तालुक्यामध्ये आलेल्या वेगवेगळे प्रोजेक्ट असतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या काही लोकांना रोजगार देता येईल. काही लोकांचे जेसीबी असतील, डंपर असतील, काही लोकांच्या गाड्या घोड्या असतील, त्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची संधी देण्याचं त्या प्रक्रियेमध्ये काम करणार आहोत. आपण सर्वांनीच आमच्यावर आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे. तुमचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय भारत.